नमस्कार मित्रांनो. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आत आपल्याला असं बघायला मिळतं की लीला आता तिच्या रूममध्ये मस्त झोपलेली असते. एजेंटचा फोटो आपल्या जवळ घेऊन ती झोपलेली असते. एजे मात्र रात्री घरी येतात आणि रूमचा दरवाजा उघडतात. रूमच्या बाहेरच टायगर बसलेला असतो. त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि आतमध्ये जातात. त्यांना माहिती आहे लीलाच्या हातावरती मेहंदी काढलेली नाहीये कोणी, आणि लीलाला हवी हवी ती डिझाईन ते काढत असतात. म्हणजेच लीलाने त्यांना सांगितलेलं असतं की एजे, मला ना अशी डिझाईन हवी आहे की त्यामध्ये अर्धा हार्टशेप तुमच्या हातावर असेल आणि अर्धा हार्टशेप माझ्यावरती, आणि जो अर्धा हार्टशेप तुमच्या हातावर असेल ना त्याच्यावरती एल लिहिलेलं असेल आणि माझ्या हातावरच्या अर्ध्या हार्टशेपवरती ए लिहिलेला असेल, म्हणजेच अभिराम आणि लीला. आता एजे तशीच मेहंदी तिच्या हातावरती काढतो आणि परत तिथून निघून जातो. सकाळ झालेली असते. लीला मस्त उठते आणि छानपैकी असा आळस देत असते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की तिच्या हातावरती कोणीतरी मेहंदी काढलेली आहे. ती मेहंदी बघते आणि खूप खुश होते, आणि तिला माहिती असतं ही मेहंदीची डिझाईन तिने फक्त एजंटना सांगितली होती. एजेस नक्की इथे आलेले असणार आणि त्यांनीच ही मेहंदी काढलेली असणार. त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. परत एकदा एजंटनी तिला खूप छान सरप्राईज दिलेलं असतं. लीला आता त्याचा फोटो काढते आणि म्हणते की एजंटसोबत मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय, आणि ती एजंटना फोन करते. आजी इथे रेऊच्या घरी बसलेल्या असतात, चहा घेत असतात आणि एजंटचा फोन तिथेच ठेवलेला असतो. आता एजंटचा फोन वाजतो तेव्हा आजी म्हणतात, अभिराम अरे तुझा फोन आहे, कोणाचा आहे ते बघ तरी. लीलाचाच आहे वाटतं, घे ना. तेवढ्यात एजंट म्हणतात नको आई, मला ना खूप कामं आहे, बाहेर वेंडर्स आले त्यांच्यासोबत बोलायचंय. आजी म्हणतात कामं आहेत की माझ्यासमोर बोलायचं नाहीये. एजंट म्हणतात हे बघ आजी, हे बघा आई, आत्ता नको प्लीज, मला ना जाऊ दे, मला खूप कामं आहेत, आणि ते बाहेर निघून जातात. आता आजी लीलाचा फोन उचलतात आणि लीला म्हणते गुड मॉर्निंग एजे. आजी म्हणतात अगं आजी बोलते मी, आधी फोन कोण उचलतंय ते तर बघ, एवढी आतुर झाली का अभिराम सोबत बोलायला. लीला म्हणते नाही हो आजी, पण एजे कुठे आहेत. तेवढ्यात आजी म्हणतात की अभिराम ना अगं तो 2 दिवसासाठी बाहेर गेलाय, त्याचं अर्जंट कुठलं तरी काम आलंय आणि म्हणून, आणि फोनही तो इथेच ठेवून गेलाय, तुला सांगितलं नाही का. लीला म्हणते काय आजी, कुठे गेलेत ते, मला काहीच बोलले नाही, आणि असं अचानक कोणी जातं का तेही मला न सांगता. तेवढ्यात आजी म्हणतात अगं बेडाबाई, तुला कळत नाही का, तुझी मस्करी करते मी. असं इकडे काम असताना, लग्न असताना अभिराम कसा सोडून जाईल सांग बरं. इथेच आहे तो, कामात आहे बिझी जरा, नंतर करणार आहे तुला फोन, आणि मी सांगते तुझा निरोप देते त्याला. आणि आता लीला म्हणते हो आजी, आता निरोप देऊ नका, मीच तिकडे डायरेक्ट येते, मला त्यांच्याशी भेटायचंय आणि बोलायचंय. आजी म्हणतात हो लीलाबाई ये, अभिराम खूप व्याकुळ झालाय तुला भेटण्यासाठी, म्हणजे आम्ही सगळेच झालेलो आहोत, ये लवकर ये. आणि त्या फोन कट करतात. इकडे यश त्याच्या रूम मधले सगळे कपडे स्वतःचे काढत असतो, त्याच्या कपाटातले. तेवढ्यात तिथे दुर्गा येते. दुर्गा म्हणते यश तू अजून रेडी नाही झालाय, आणि हे काय तुझ्या कपाटातले सगळे कपडे का काढतोयस. तेवढ्यात यश म्हणतो अगं ताई तू विसरतेस का, आता रेव येणार आहे आपल्या घरी, ही रूम हे कपाट तिचंच होणार आहे, तिचे कपडे ठेवायला जागा नको का, आणि हे रूम हे कपाट आणि माझी ताई मी तिच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे मी हे रिकामं करतोय. आता दुर्गा मनातल्या मनात विचार करायला लागते की यश किती स्वप्न रंगवते त्याच्या या लग्नाविषयी, पण मी काय करायला चालले आहे. आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की लवकर रेडी होऊन बाहेर ये, आणि ती निघून जाते. इकडे आता एजे बाहेरून पाण्याची बादली भरून घरात आतमध्ये घेऊन जात असतात. तेवढ्यात लीला त्यांच्या मागे येते आणि त्यांचा हात धरते आणि ती पाण्याची बादली खाली ठेवते आणि म्हणते एजे थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही काल रात्री घरी आला होतात आणि माझ्या हातावरती मेहंदी काढली, बघा ना मेहंदी किती छान रंगली, किती छान दिसते. एजे म्हणतात व्हॉट, मी नव्हतो आलं घरी, मी नाही काढली ही मेहंदी. आता तो मुद्दाम असं दाखवत असतो की त्याला यातलं काहीच माहिती नाहीये. लीला म्हणत असते हो का, मग एजे मला असं वाटतं ना आपण आपल्या घराची सिक्युरिटी वाढवायला हवी. म्हणजे काय आहे ना, काल रात्री कोणीतरी आपल्या घरात घुसलं होतं आणि थेट माझ्या बेडरूम पर्यंत आलं होतं, आणि बघा ना माझ्या हातावरती मला हवी तशी मेहंदीची डिझाईन काढली, आणि मेहंदी सुद्धा किती छान रंगली. कोण बरं माझ्या मनाचा एवढा विचार करत असेल. मला तर वाटतं ना आपण खरंच घराची सिक्युरिटी वाढवायला हवी. एजे म्हणतात हो का, बरोबर आहे तुझं, आपण वाढवूया घराची सिक्युरिटी. आता एजे आपल्या हातावरची मेहंदी लीलाला दाखवत नसतो. तो मुद्दाम आपला तो हात खिशामध्ये घालतो आणि तेवढ्यात लीलाचं लक्ष जातं. लीला म्हणते एजे तुमचा हात का लपवताय तुम्ही. एजे म्हणतो कुठे काय, मी लपवत नाहीये माझा हात. लीला म्हणते हे बघा एजे, मला माहिती तुमच्या हातावर सुद्धा तुम्ही ती मेहंदी काढली, आणि मला हवं असलेलं डिझाईन मी तुमच्यासोबतच शेअर केलं होतं, तुम्हीच ही मेहंदी काढली, आणि आता तरी कबूल करा ना एजे, तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. एजे म्हणतो हे बघ लीला, आता ना मला खूप कामं आहेत, त्यामुळे तू ओव्हर थिंक करू नको आणि मला जाऊ दे. लीला म्हणते एजे मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही, थांबा.
आणि आता एजे म्हणतात, तू हे सांगण्यासाठी इथे आली का? लीला म्हणते, नाही, मी हेच सांगण्यासाठी तुम्हाला इथे आली की तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, पण तुम्ही ते कबूल करत नाहीये. असं का करताय एजे? सांगा ना मला. एजे म्हणतो, माझा हात सोडा आणि मला जाऊ दे. आणि एजे पाण्याची बादली घेऊन पुढे जायला लागतो. लीला म्हणते, ओ अंकल. आणि एजे तिथेच थांबता. लीला म्हणते, हे बघा एजे, जर तुम्ही माझ्यावरचं तुमचं प्रेम कबूल करत नसणार ना, तर मी सुद्धा तुम्हाला आजपासून अंकल म्हणणार आहे. एजे म्हणतो, ठीक आहे, तुला जे म्हणायचं ते म्हण. आणि तिथून ते निघून जातात. इकडे दुर्गा विचार करत असते आणि रडत सुद्धा असते आणि म्हणत असते की यश, आय एम सॉरी. मला माहिती तू या लग्नाची खूप स्वप्न बघतोय आणि मी ते लग्न मोडण्याचा प्रयत्न करते, पण यश, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करते. मला माहिती तुला खूप त्रास होणार आहे, पण ट्रस्ट मी, तुझ्यापेक्षा जास्त त्रास मला होणार आहे. आणि ती रडत असते. तेवढ्यात तिथे किशोर येतो. किशोर म्हणतो, दुर्गा तू रडतीयस, काय झालं? दुर्गा म्हणते, नाही काय नाही किशोर, आज यशचं लग्न होतंय ना, मला जरा भरून आल्यासारखं होतंय आणि म्हणून मला डोळ्यात माझ्या पाणी येते. तेवढ्यात किशोर म्हणतो, दुर्गा नक्की तेच कारण आहे ना? दुर्गा म्हणते, हो. आणि तिथून निघून जाते. किशोर म्हणतो, मला माहिती ना दुर्गा, तू कशामुळे रडते ते, पण तू काळजी करू नको, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे. मुळात ती लीला नावाचा काटाच आता आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे. ती लीला जर जिवंत असली तर हे लग्न कशाला होईल ना? आणि त्याच्या डोक्यामध्ये त्याचा प्लॅन शिजत असतो. इकडे आता लीला ही दरवाजावरती तोरण बांधत असते आणि एजे आतमध्ये खुर्चीवरती बसलेले असतात. लीला चोरून चोरून त्यांना बघत असते आणि एजे सुद्धा लीलाला बघत असतात. आणि एजे आपल्या हातावरची ती मेहंदी सुद्धा बघत असतात आणि लीलाचं मग त्यांच्याकडे लक्ष जातं आणि लीला मनातल्या मनात हसायला लागते. एजे तिच्याकडे बघतो आणि इशारानेच तिला म्हणतो, काय झालं हसायला? तेवढ्यात लीला म्हणते, काही नाही. आणि ती आतमध्ये येते आणि एजेंसोबत बोलणार. तेवढ्यात तिथे कालिंदी येते. कालिंदी म्हणते, लीला, अगं रेवतीच्या मुंडावळ कुठे ठेवलेल्या आहे तुला माहिती का? तुझ्याकडेच दिला होता ना काल ठेवायला, कुठे ठेवल्यात? आता लीला म्हणते, मला नाही आठवते का मावशी, म्हणजे ठेवल्या असतील कुठेतरी, मी शोधून देते. तेवढ्यात कालिंदी म्हणते, अगं हो, एवढी काळजी करू नको, असतील कुठेतरी, सापडतील, चल रूम मध्ये आपण जाऊया, मला तुझ्याशी बोलायचंय. आणि मुद्दाम एजंटच्या समोरून ती लीलाला आतमध्ये घेऊन जाते. इकडे यश आणि दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या आता हळदीसाठी आलेल्या असतात. यश रेडी होऊन आलेला असतो, त्याने मुंडावळ वगैरे लावलेले असतात. तेवढ्यात आता लक्ष्मी सरस्वती म्हणतात, काय हे वहिनी, इथे आपण नवऱ्या मुलाला घेऊन आलेलो आहोत, पण आपल्या स्वागतासाठी सुद्धा कोणी इथे आलेलं नाहीये. दुर्गा मनातल्या मनात म्हणते की या मोहितेंकडून अजून काय अपेक्षा करणार, हीच तर अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. यश म्हणतो, जाऊ दे ना, काय होतं त्याच्याने ताई, आजकाल ना मुलगा मुलगी असं कोणी मानतच नाही ग, सगळे सारखे झालेले आहेत, चल आपण आतमध्ये जाऊया. लक्ष्मी सरस्वती आता मागून येत असतात. सरस्वती म्हणते, वहिनी, कालचा प्लॅन तर आपला फेल गेला, आज आपण काय करायचं? आता लक्ष्मी म्हणते, कालचा धक्का तुला आठवतोय ना, आज काही करायचं नाहीये. असंही ती लीला आहे की ती धडपडी आपल्याला माहितीये, ती काही ना काही गोंधळ घालेलच, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काही करण्याची गरजच पडणार नाही, तू नको काळजी करू. आता कालिंदी लीलाला किचनमध्ये घेऊन येते आणि तिला खूप बोलत असते. लग्नाचं घर असतं तरी सुद्धा ह्यावेळी सुद्धा ती लीलाला काही सोडत नाही आणि तिला म्हणत असते, मला असं वाटलं होतं लग्नानंतर तू सुधारली असशील, पण तशीच आहे तू, एक काम तुला धड जमत नाही, अजूनही तशीच आहे, एकही काम न जमणारी लीला, बावळट लीला. तुला लीला रेवतीच्या मुंडावळा दिला होता सामान्यासाठी, ते सुद्धा काम तुला करता आलेलं नाहीये. आता कुठे माझ्या लेकीच्या मुंडावळा, सांग ना, या लग्नामध्ये विघ्न आणण्याचं काम करतेस का तू? तुला चांगलं झालेलं रेवचं बघवत नाही ना? आणि तिला खूप घालून पाडून बोलत असते. इकडे एजेंना मोठ्या मोठ्याने आवाज ऐकू येत असतो आणि ते खूप संताप त्यांचा झालेला असतो, ते खूप चिडचिड त्यांची होत असते, चिडलेले असतात फार. मग ते आता खूप रागाने उठतात आणि म्हणतात, मिसेस मोहिते बाहेर या. आणि कालिंदीला बाहेर बोलवतात आणि म्हणतात, काय झालंय? आता कालिंदी म्हणते, बघा ना एजे, लीलाकडे मी रेवूच्या मुंडावळा दिला होता सांभाळण्यासाठी, पण तिने आता कुठेतरी हरवून टाकले आहे आणि तिला सापडत सुद्धा नाहीयेत त्या. एजे म्हणतो, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी दुसऱ्या मुंडावळ्या मागवण्याची अरेंजमेंट करतो. कालिंदी म्हणते, नाही ना एजे, तसं नाही चालणार, म्हणजे ज्या मुंडावळ्या देवदेवकाच्या वेळी रेवतीच्या कपाळावरती होतात, त्याच आता हळदीच्या वेळेस सुद्धा लागतील, शास्त्र आहे ना, आणि त्याप्रमाणेच आपण सगळं करायला हवं, म्हणजे लग्नासारखं पवित्र आणि मोठं कार्य हे विधीप्रमाणेच व्हायला हवं, म्हणून मला त्याच मुंडावळे हवे आहेत. आता तिथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आणि यश सुद्धा आलेला असतो, त्यांच्या समोर हा सगळा तमाशा चाललेला असतो. लक्ष्मी सरस्वतीला तर खूपच आनंद होत असतो, कारण लीलाला कालिंदी खूप बोलत असते. आता कालिंदी म्हणते, चल शोधू लाग आतमध्ये कुठे असतील मुंडावळ्या, बघू आपण. आणि कालिंदी तिथून निघून जाते. एजे आता लीलाच्या पाठोपाठ जातात आणि म्हणतात, लीला, हे बघ, मला असं वाटतं आपण दुसऱ्या मुंडावळ्या मागू, तू काळजी करू नको. लीला म्हणते, नाही नाही जे, माझ्या मावशाची खूप श्रद्धा आहे, त्यामुळे तिच्या मनाप्रमाणे सगळं व्हायला हवं, हळदीचा मुहूर्त टळता कामा नये, मी शोधायला लागते मुंडावळ्या. एजंटचं म्हणणं असं असतं की आपण दुसऱ्या मुंडावळ्या मागूया आणि तुझ्या मावशाला सांगूया की ह्या त्याच आहे, पण लीला ऐकून घ्यायलाच तयार नसते. एजे म्हणतात, तुझ्या मावशासाठी तू काही करायला तयार आहेस ना लीला? लीला म्हणते, हो ना, तिला तसंच लागतं सगळं, ते जाऊ द्या एजे, मी शोधते पटापट आणि मी जाते. आणि ती
ती आतमध्ये निघून जाते. इकडे एजे मनातल्या मनात विचार करतात की लीला कशी आहे, तिच्यावर कोणीही इतका अन्याय अत्याचार केला, कसंही तिच्याशी वागलं तरी सुद्धा ती तिच्या मावशी किती रिस्पेक्ट करते. आणि परत एकदा एजंटच्या मनामध्ये लीलाविषयी अजूनच आदर वाढलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.